हा 16x36चा गोठा आहे, एक पाखी. तर सिमेंट पत्र्यामध्ये हा गोठा आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे पत्रे वापरले, एक 10 फुटी एक 8 फुटी. हा गोठा बांधायच्या वेळेस लाईन आउट करताना एका कोपऱ्यामध्ये, त्या कोपऱ्यात दिसते ते बाथरूम होतं आणि अलीकडे भिंतीला खेटून सगळ्या गव्हाणी होत्या. म्हणजे दोन्ही साईडनी गुन्हा निघत नव्हता. मग काय केलं, भीतीच्या अंदाजे दोऱ्या मारल्या आणि इकडल्या कोपऱ्यामध्ये गव्हाण होती, त्या गव्हाणीपाशी भिंतीला खळे मारून त्याची लाईन आउट करून घेतली. लाईन आउट करताना बाथरूममुळं तिथं कोपरा निघत नव्हता, पण तरी प्रयत्न करून गुन्ह्या लावून लाईन आउट करून घेतली. पोल बिल रोवून त्याच्या काहीच्या फिटिंग केल्या आणि पत्रा फिटिंग करायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता, हा पत्रा फिटिंग चालू आहे. हा पत्रा फिटिंग करताना किती फुटी पत्रा टाकायचं हे आधी ठरलेलं नव्हतं, फक्त जागा कवर करायची होती. तर जागा कवर करताना 16x36 एवढी जागा भेटत होती आणि तेवढ्या याच्यामध्ये फिटिंग करायचं, पत्रा फिटिंग करून गोठा बनवायचा होता. तर आम्ही फक्त जागा कवर करून पोल रोवले. त्याच्यानंतर सिमेंट पत्रा कोणता टाकायचं हे नंतर ठरणार होतं. सिमेंट पत्र्यामध्ये तीन प्रकार आहे, 2 मीटर, 2.5 मीटर आणि 3 मीटर. या तिन्हीपैकी कोणते तरी दोन पत्रे बसणारे 100% खात्री होती. त्यानुसार खड्डे घेऊन पोल रोवून कैच्या बनवून परलिंगा फिट केल्यावर टेप टाकून बघितला तर एक 10 फुटी आणि एक 8 फुटी पत्रा बसत होता. 10 फुटी आणि 8 फुटी पत्रा बोलावला. तो पत्रा फिटिंग करून पाहिल्यानंतर बरोबर माप निघलं. थोडा पत्रा एक्स्ट्रा गुतत होता, तर पुढे 1 फुटाचा पोलच्या पुढे 1 फूट पत्रा सोडला. त्याच्यामुळं जागा पण कवर झाली आणि पत्रा फिटिंग एकदम व्यवस्थित झाली. तुम्ही पाहू शकता क्वालिटी, एका दोरीमध्ये पत्रा बसलेला आहे. सिमेंट पत्रा फिट करताना कर्व मारावा लागतो, काही जण कर्व मारित नाही. त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय होतो का, सिमेंट पत्रा क्रॅक मारतो. जिथं जॉईंटवर आहे ना, तिथं व्यवस्थित फिटिंग न झाल्यामुळं सिमेंट पत्रा क्रॅक मारतो. सिमेंट पत्रा फिटिंग करताना कधी पण कर्व मारल्याशिवाय सिमेंट पत्रा फिटिंग करायचा नसतो. कर्व मारल्यानंतर सिमेंट पत्रा एकदम फिनिशिंगमध्ये फिटिंग होतो. आता हे शेड फायनल झालेलं आहे, एकदम मस्त आणि छान लुकमध्ये आणि एकदम क्वालिटी शेड दिसतंय.